पास्टर क्रिसने एक गोष्ट सांगितली, जर आम्ही परमेश्वराला नाही जाणणार तर आम्ही परमेश्वरासोबत पण तेच करणार आहोत जे यहूद्यांनी येशू ख्रिस्तासोबत केले. जर तुम्ही परमेश्वराला नाही ओळखणार तर तुम्ही पण प्रत्येक दिवशी स्वतःच्या जीवनात परमेश्वराला क्रूसावरती लटकवणार आहात. म्हणजे सत्यनिष्ठेला तुम्ही स्वतःच्या मर्जीने नाही मिळवू शकत, याला गिफ्टच्या रूपामध्येच दिले जाणं आहे. आणि पास्टर ख्रिसने सांगितलं की सत्यनिष्ठाचे वरदान कोणासाठी आहे? जगासाठी आहे. मी आणि तुम्ही सत्यनिष्ठ जन्मले आहोत. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर तुम्हाला राज्यामध्ये यासाठी नाही आणलं की तुम्ही संघर्ष कराल. परमेश्वर तुम्हाला राज्यासाठी यासाठी आणलं की तुम्ही राज्य कराल. बोला, मी राज्य करण्यासाठी आहे. का माणसाच्या अपराधामुळे माणसाने एक पुरेसा आहे. बोला, एक माणूस पुरेसा आहे. म्हणजे मी राज्य करू शकतो, तुम्ही राज्य करू शकता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद देतो पिता, तुमच्या दयेसाठी, तुमच्या प्रेमासाठी, तुमच्या करुणेसाठी. हा परमेश्वर, राज्य तुमचे आहे, सामर्थ्य तुमचे आहे, महिमा तुमची आहे, जग तुमचं आहे प्रभू. काही सुद्धा तुमच्या अधिकार क्षेत्रामधून बाहेर नाही आहे आणि आम्ही सगळी तुमच्या हातांची रचना आहोत. धन्यवाद देतो प्रभू या पूर्ण जगाला तुमच्या महिमेने भरण्यासाठी. धन्यवाद देतो प्रभू. धन्यवाद, 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 धन्यवाद देतो, धन्यवाद देतो, धन्यवाद देतो, धन्यवाद देतो. तो आम्ही सांगतो प्रभू, आमचे आत्मा, आमचे हृदय उघडलेले आहेत तुमच्या वचनापासून ऐकण्यासाठी आणि ग्रहण करण्यासाठी. आणि या प्रार्थनेला आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमीन. प्रेज द लॉर्ड. बसू शकता. हालेलुया. शेजाऱ्याचं स्वागत करू शकता. बोला, स्वागत आहे, तुम्हाला बघून आनंद झाला. प्रेज द लॉर्ड. तर आपण आपल्या संदेशामध्ये जाऊया. बोला, मी राज्याचा आहे. मी राज्याचा आहे. राज्य माझ्यामध्ये आहे. बोला, मी राज्याचा आहे. राज्य माझ्यामध्ये आहे आणि मी राज्यामध्ये आहे. बोला, मी परमेश्वराच्या राज्याचा आहे. मी परमेश्वराच्या राज्यामध्ये आहे. मी परमेश्वराच्या राज्यामध्ये आहे आणि परमेश्वराचे राज्य माझ्यामध्ये आहे. जर तुम्ही एक ख्रिस्ती आहात तर ही सगळ्यात मोठं सत्य आहे ज्याने तुम्हाला जगणं सुरू करायचं आहे. जसजसं तुम्ही मोठे होता, तुम्ही वेगवेगळ्या सत्याने जगणं सुरू करता. जेव्हा तुम्ही लहान होता तेव्हा तुमचं सत्य काय होतं? खेळणार, मस्ती करणार, उड्या मारणार आणि काय. जेव्हा तुम्ही अजून थोडे मोठे झालात तेव्हा तुम्ही थोडं शिक्षणावरती लक्ष द्यायला सुरू केलात आणि तुमच्या आईवडिलांनी पण तुम्हाला सांगितलं की तुमचं काम हे विचार करणं नाही आहे की तुम्ही काय खाणार आणि काय घालणार, ते आम्ही बघू, तुम्ही काय करा, तुम्ही शिक्षणावरती लक्ष द्या. पण जेव्हा तुमचं लग्न झालं तेव्हा नवीन सत्य आलं. प्रेज द लॉर्ड. आता घरातलं खाणं पिणं पण तुमचं जबाबदारी आहे. तर तसंच जेव्हा तुम्ही ख्रिस्तीपणामध्ये वाढता, तुम्हाला स्वतःला विचारायचं आहे की मी कोणत्या सत्याद्वारे जीवन जगत आहे. काय आता पण माझं सत्य तेच आहे जे मला माहिती आहे, ज्याच्याद्वारे मी जगत आहे, जी 5 वर्षापूर्वी माझी होती? हे प्रभू, मला वाचवा. हे प्रभू, मला आशीष दे. ओ प्रभू, माझं घर नाही. तुमच्या सत्याला बदलावं लागेल. तुमच्याकडे नवीन ज्ञान यावं लागेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि हे जे ज्ञान आहे ते सगळ्यात मोठे ज्ञान आहे. हे रेव्हलेशनचं क्लायमॅक्स आहे. हे सत्याचा क्लायमॅक्स आहे. कारण हीच जी शेवटची गोष्ट होती ज्याचं यहुदी वाट बघत होते. यहुद्यांना माहिती होतं की येशू ख्रिस्त येणार आहे आणि जेव्हा येशू ख्रिस्त येणार आहे तर तो राज्य त्यांना देईल. हेच करणं की जेव्हा येशू ख्रिस्ताने सांगितलं की मी जाणार आहे, ते येशू ख्रिस्ताचे चेले मध्ये होते. आम्हाला माहिती आहे की तुम्ही ख्रिस्ती आहात आणि जर तुम्ही ख्रिस्त आहात तर तुम्ही कुठे जात आहात भाई? तुम्ही तर आलाच त्याच्यासाठी आहात की तुम्ही आम्हाला राज्य द्याल आणि आम्ही तुमच्याबरोबर कायमसाठी राहू. त्यांना माहिती होतं की ही शेवटची गोष्ट आहे जी यहुद्यांसाठी होणार आहे. शेवटची गोष्ट जी यहुद्यांसाठी होणार होती ती ही की ख्रिस्ताला यायचं होतं आणि राज्य यहुद्यांना द्यायचं होतं.
आणि त्यानंतर यहुद्यांचं काम काय होतं की कायमसाठी परमेश्वरासोबत येशू ख्रिस्तासोबत राज्य करणं. प्रेज द लॉर्ड. तर बघत राहा, इकडे तिकडे नका बघू. मला माहिती आहे की हा हॉल चांगला आहे, बट हॉल चांगला यासाठी बनवला की तुम्ही आम्ही जे सांगत होतो त्याच्यावरती लक्ष द्या. ठीक आहे. प्रेज द लॉर्ड. हॉलला चांगल्या प्रकारे बघायचं आहे तर संडेला लवकर या, नाहीतर उद्या या. त्यांचा चांगल्या प्रकारे फोटो घ्या तर चालेल. पण आता सगळ्यात चांगली गोष्ट काय आहे जे मी तुम्हाला सांगत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ठीक आहे. तर यहुद्यांना जे माहिती होतं की जो क्लायमॅक्स होता तो काय होता, राज्य त्यांना कायमसाठी दिले जाणे. त्यानंतर सगळं काही ठीक होतं. बायबल पण सांगते की येशू ख्रिस्त जेव्हा दुसऱ्यांदा येतील, पहिल्यांदा रॅप्चर होईल, पण सगळे रॅप्चरमध्ये निघून जाऊ. त्यानंतर 7 वर्षानंतर येशू ख्रिस्त येतील. यरूशलेममध्ये काय होईल, राज्य स्थापित होईल आणि 1000 वर्षाचं राज्य राहील. आणि 1000 वर्षानंतर परत एकदा शैतानाला अजून एक संधी भेटेल आणि तो परत एकदा जगाला भरवणार आहे. आणि त्याच्यानंतर ते जे राज्य आहे ते कायमसाठी स्थापित होणार आहे. राज्याचं रेव्हलेशन आहे तो क्लायमॅक्स आहे. क्लायमॅक्स, त्याच्या पुढे काहीच नाही आहे. शेजाऱ्याला बोला, राज्याच्या रेव्हलेशनच्या पुढे काहीच नाही आहे. समजून घ्या, राज्याच्या रेव्हलेशनच्या पुढे काहीच नाही आहे. संपलेलं आहे सगळं. आणि हेच कारण आहे की आपण बघितलं की येशू ख्रिस्ताने परमेश्वराच्या राज्याचा सुवार्ता प्रचार केली आणि त्यांनी चेल्यांना सांगितलं की जा आणि राज्याची सुवार्ता ऐकवा. कारण हा क्लायमॅक्स आहे. क्लायमॅक्स, याच्या पुढे काहीच नाही आहे. आणि आपण त्याच शेवटच्या दिवसामध्ये जगत आहोत. तुम्हाला या क्लायमॅटिक शेवटच्या दर्शनाला तुम्हाला समजायचं आहे. तुम्हाला या शेवटच्या दर्शनाला जगायचं आहे. या दर्शनाला तुमच्या प्रत्येक कणाकणाला पकडायचं आहे की मी परमेश्वराच्या राज्याचा आहे. परमेश्वराचे राज्य माझ्यामध्ये आहे. हे तुमचे विचार असले पाहिजेत. प्रेज द लॉर्ड. कारण जे समाधान तुम्ही शोधत आहात, जी शांती तुम्ही शोधत आहात, डोपामाइन हिट तुम्ही शोधत आहात, शेवटी प्रत्येक गल्लीचा गुंड काय सांगतो, ओ इकडचा राजा मी आहे, त्याला पण राजाच बनायचं आहे. आपण मुंबईवर राज्य करणार आहे, त्याला पण तेच करायचं आहे. सासू इच्छिते की सासू घरामध्ये राज्य करेल, सून इच्छिते की सून घरामध्ये राज्य करेल. लढाई तर राज्य करण्याचीच आहे. किती जण समजत आहे? खरं आहे की नाही? मुलगी इच्छिते की मी राज्य करू, मुलगा इच्छितो मी राज्य करू. प्रिन्सिपल इच्छिते मी राज्य करेन, टीचर इच्छितो मी राज्य करतो. प्रत्येक माणसाला राज्य करण्याविषयी पडलेली आहे. आणि चांगली गोष्ट ही आहे की परमेश्वराने आपलं राज्य करण्यासाठी राज्य दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. बोला, परमेश्वराने मला राज्य दिलं आहे राज्य करण्यासाठी. तर काय त्रास आहे? प्रेज द लॉर्ड. हेच तर ऐकत आलो आपण. ऐकत आलो. सगळ्यांना विचारा, छोटा मुलगा समजून मला इकडून धमकवू नको रे, मी राज्य करतो इकडे, इकडचा राजा मी आहे. हाच डायलॉग तुम्ही बोलत आहात लहानपणापासून. तर तुम्ही इच्छिता आणि आज ती तुमची इच्छा पूर्ण झाली आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. नाही होती तुमची इच्छा. तुमची इच्छा होती जे तुम्ही सांगाल ते झालं पाहिजे. नाही होती इच्छा, पण ती इच्छा पूर्ण झाली आहे. ती इच्छा तुमच्या आतमध्ये होती. परमेश्वराच्या इच्छेला, पण ती इच्छा का होती आतमध्ये? कारण मी आणि तुम्ही परमेश्वराकडून आलो आहोत. राज्य करणं आपला स्वभाव आहे. प्रेज द लॉर्ड. पण जर राज्य मिळणार नाही तर राज्य कसं करणार? हाच तो संदेश होता ज्याच्यामुळे ख्रिस्तींचा सताव होत होता. आणि हाच तो संदेश आहे ज्याच्यामुळे ख्रिस्तींचा सताव होत आहे. हा तो संदेश आहे जे जग ऐकायला नाही इच्छित ख्रिस्तीपणाच्या विषयामध्ये. कारण आता आम्ही त्यांच्यासाठी खतरा बनतो. त्यांना वाटतं की जर हे लोक राज्य करतील तर आमचं काय होणार? जर आम्ही राज्य करायला शिकलो तर त्यांचं काय होणार? पण त्यांना ना माहिती आहे की आम्हाला राज्य करण्याला शिकण्याचा अर्थ आहे की त्यांना पण राज्यामध्ये आणणं. त्यांच्यावरती राज्य करणं आमचं एम नाही आहे.
परमेश्वराच्या राज्याचं एम माणसांवरती राज्य करणं नाही आहे, लक्ष द्या. तर कोणाला पण घाबरण्याची गरज नाही आहे. आम्ही कोणत्या धर्माचे नाही आहोत की आम्ही जनसंख्येमध्ये वाढू, दुसऱ्याला दाबून टाकू, त्याच्यावरती राज्य करू. नाही, आपण माणसांवरती राज्य नाही करत. आम्ही शैतान आणि त्याच्या ताकदीवरती राज्य करतो. प्रेज द लॉर्ड. बोला, आम्ही मनुष्यांवरती राज्य नाही करत. ऐकताय तुम्ही? बोला, आम्ही माणसांवरती राज्य नाही करत. पास्टर ख्रिसने एक गोष्ट सांगितली, जर आम्ही परमेश्वराला नाही जाणणार तर आपण परमेश्वरासोबत पण तेच करू जे यहुद्यांनी येशू ख्रिस्तासोबत केले होते. ज्या दिवशी मी लाईन ऐकली तेव्हा बोललो, हे प्रभू, मला यहुदी नाही बनायचं आहे. ते यहुदी ज्यांनी येशू ख्रिस्ताला क्रूसावरती लटकवलं, त्यांनी येशू ख्रिस्ताला क्रूसावरती यासाठी लटकवलं कारण ते येशू ख्रिस्ताला ओळखत नव्हते. जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये परमेश्वराला नाही ओळखलात तर तुम्ही पण तुमच्या जीवनात परमेश्वराला प्रत्येक दिवशी क्रूसावरती लटकवाल. आता हे तुम्हाला माहीत पण नाही आहे. जेव्हा तुम्हाला वाटेल की तुम्ही परमेश्वरासोबत आहात पण तुम्ही परमेश्वराच्या अगेन्स्ट असाल कारण तुम्ही परमेश्वराला जाणत नाहीत. यासाठी आपण तुम्हाला सांगतो की परमेश्वराला जाणा. जर तुम्ही नाही जाणाल तर तुम्ही त्याला क्रूसावरती लटकवत राहाल आणि जे तुम्हाला समजेल तेव्हा कदाचित खूप उशीर झालेला असेल की माझं जीवन मी जीवनभर कसं जगून आलो आहे, मी परमेश्वराच्या विरुद्ध जगून आलो आहे कारण तुम्ही परमेश्वराला जाणत नाहीत. तसे बरेचसे लोक आहेत गणिताच्या विरोधामध्ये जगून आले आहेत. जर समजलं गणितावर प्रेम केलं असतं तर बरं झालं असतं. आता स्वतःचाच हिशोब किताब करण्यासाठी अकाउंटंट ठेवावा लागतो कारण ते शिक्षणाची नफरत करत येत होते. जर समजलं शिक्षण गरजेचं होतं आणि पूर्ण जीवनभर त्यांनी शिक्षणाची नफरत केली कारण त्यांना माहीत नव्हतं की शिक्षण गरजेचं का आहे. तर जर तुम्ही परमेश्वराला नाही जाणणार तर तुम्ही जीवनभर परमेश्वराच्या विरुद्ध चालत राहणार. तुम्ही जीवनभर परमेश्वराचा स्वताव करत राहाल. लक्षात ठेवा, त्यांनी येशूला यासाठी क्रूसावरती लटकवलं कारण ते येशूला जाणत नव्हते. जर तुम्ही राज्याला ओळखत नाहीत तर तुम्ही पूर्ण जीवनभर राज्याच्या विरुद्ध जगू शकता. काय तुम्हाला माहिती आहे? हेच कारण आहे येशू ख्रिस्ताने सांगितलं त्या कुमारिकेशी, काय प्रभू आम्ही त्या जणांना तुझ्या नावामध्ये नाही काढलं. येशू ख्रिस्ताने सांगितलं, मी तुम्हाला नाही ओळखत. का सांगितलं येशू ख्रिस्ताने हे? कारण येशू ख्रिस्ताला माहित होतं की यांनी कधी राज्याला कधी समजलंच नाही आहे. यांनी राज्य कधी जगलेच नाही आहेत. यांना माहीतच नव्हतं की सकाळी उठून करायचं काय आहे. राज्याला समजणं आहे, राज्याला जगणं आहे, हे यांचं जीवनाचं लक्ष नव्हतं. यांचं जीवनाचं लक्ष होतं मला माझ्या ऑफिसमध्ये प्रमोशन मिळवायचं आहे. पूर्ण सकाळून संध्याकाळपर्यंत मेहनत करत होते ऑफिसमध्ये प्रमोशन मिळवण्यासाठी. यांचं लक्ष राज्याला जगणं, राज्याला समजणं नव्हतं. राज्याच्या विरोधामध्ये काम करत होते. आणि बऱ्याच जणांची हीच गोष्ट आहे. ज्या राज्यामध्ये ते राज्य करण्यासाठी बोलवले गेले होते ते त्याच राज्याच्या मागे ते दांडा घेऊन पडलेले आहेत. कधीच नाही. म्हणजे ते स्वतःच दांडा घेऊन आपल्या आशयांना पळवत आहेत. विडंबना आहे भाग्याची. कारण त्याच्या डोक्यामध्ये नाहीच आहे की मला राज्याला समजायचं आहे, राज्याला जगायचं आहे, राज्याला वाढवायचं आहे. ते संघर्षाचं जीवन जगत आहेत, त्रासाचं जीवन जगत आहेत. जेव्हा की ते राज्यामध्ये बोलवले गेले आहेत राज्य करण्यासाठी. परमेश्वराने राज्यामध्ये तुम्हाला यासाठी नाही आणलं की तुम्ही संघर्ष कराल. परमेश्वराने तुम्हाला राज्यामध्ये यासाठी आणलं की तुम्ही राज्य कराल. बोला, मी राज्य करण्यासाठी आहे. मी राज्य करण्यासाठी आहे. मी संघर्षासाठी नाही आहे. त्यांना कधी कोणी सांगितलंच नाही की ते परमेश्वरासोबत राज्य करू शकतात. प्रेज द लॉर्ड. चला, रोमकरांपत्र 5:17 ने ओपन दॅट. कारण एका माणसाच्या अपराधामुळे मृत्यूने ते एकाचद्वारे राज्य केलं. बोला, मृत्यूने राज्य केलं. कोणी राज्य केलं? मृत्यूने. लक्षात ठेवा, राज्याचाच सगळा खेळ आहे. कोणी ना कोणी कधी ना कधी राज्य करत असतो. प्रश्न आहे, कधी तुम्ही राज्य कराल? आणि खेळ राज्याचाच आहे. कारण एका मनुष्याच्या अपराधामुळे मृत्यूने राज्य केलं. ज्या दिवशी आदमाने पाप केलं कोणाचं राज्य सुरू झालं? तिचं. जर आदम पाप नाही केलं असतं तर सत्याचं राज्य राहिलं असतं. आदमाने पाप केलं आणि कोणाचं राज्य सुरू झालं? बोला, राज्य सुरू झालं. लोकांना हे वाटतं की द्वापर युगामध्ये आहोत, आम्ही त्रेता युगामध्ये आहोत. नाही,
राज्य आहे हे, राज्य युगापेक्षा मोठा आहे. ठीक आहे, मी का सांगत आहे, कारण भारतामध्ये या गोष्टी माहीत नाही आहेत. भारतामध्ये सगळ्या लोकांना सदयुग, कलियुग, द्वापारयुग याचद्वारे गोष्टी समजतात. आणि त्यापेक्षा मोठा आहे हे, राज्याबद्दल बोलत आहे. हे राज्याचं स्तर आहे, युगापेक्षा मोठा आहे हे. इज अ लॉट. कारण माणसाच्या अपराधामुळे मृत्यूने ते एकाचद्वारे राज्य केले. बोला, मृत्यूने एका माणसाद्वारे राज्य केले. विचार करून बघा, एका माणसाच्या चुकीमुळे सगळ्यांवरती कोण राज्य करायला लागलं? मरण. ओ, इंटरेस्टिंग. एका माणसाच्या चुकीमुळे कोण राज्य करायला लागलं? मरण. तुम्हाला माहिती आहे का, जर तुम्ही एक चुकी केलात तुमच्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये शैतान राज्य करू शकतो. इकडे एका माणसाने चुकी केली, मरण राज्य करायला लागलं. तुमच्या जीवनामध्ये कोण राज्य करत आहे? त्या आदमाने चुकी केली, एका माणसाच्या चुकीमुळे मृत्यूला राज्य करण्याचा अधिकार भेटला. कोणाच्यावरती? असताना जुन्यामध्ये राजा यायचे, एका राज्यावरती आक्रमण करायचे, आणि आतमध्ये काय असायचा, एक गुप्तचर जो देशाला पाडायचा. तर एका गुप्तचरामुळे हा राजा काय करायचा, पूर्ण राज्यावरती. हॅलो, आहात का? तर मृत्यूने काय केले? राज्य केले. जसं त्या गुप्तचरामुळे दुसऱ्या राज्याला या राज्यामध्ये घुसण्याची संधी भेटली. जसं बायबल सांगतं की एका माणसाच्या अपराधामुळे मृत्यू येते एकाचद्वारे, बऱ्याच जणांद्वारे नाही, एकाचद्वारे. बोला, एक पुरेसा आहे. एक पुरेसा आहे. आणि बोला, तो एक मी आहे ज्याच्याद्वारे परमेश्वर राज्य करेल. प्रेज द लॉर्ड. यू कॅन मेक अप युअर माइंड. काय तुमच्याद्वारे मुंबईवरती राज्य कोण करेल? परमेश्वर. तुमच्याद्वारे भारतामध्ये राज्य कोण करणार आहे? परमेश्वर. तुमच्याद्वारे जगावरती राज कोण करणार आहे? परमेश्वर. तुम्ही तुमचं मन बनवू शकता, लिहिलं आहे तिकडे. माणसाच्या अपराधामुळे मृत्यूने व्यक्तीद्वारे हो, एक पुरेसा आहे. बोला, एक माणूस पुरेसा आहे. काय तुम्ही ते एक आहात? काय तुम्हाला माहिती आहे तुम्ही ते एकटे असू शकता, की तुमच्या त्या गल्लीमध्ये कोणी मरणार नाही? तुमच्या गल्लीमध्ये कोणताही मुलगा शिवाय नाही देणार, दारू नाही पिणार. फक्त तुमच्यामुळे जर तुम्ही राज्य करायला शिकलात तर. पण प्रश्न आहे, काय तुम्ही राज्य करायला शिकणार आहात? प्रश्न आहे का फक्त हे प्रभू वाचवा, पास्टर पास्टर पास्टर, काय तुम्ही हेच करणार आहात? मृत्यू तुमच्यावरती राज्य करणार आहे का तुम्ही मृत्यूवरती राज्य करणार आहात? हॅलो, बोला, मी मृत्यूवरती राज्य करणार आहे. बोला, मी राज्य करण्यासाठी बोलवलो गेलो आहे. त्याला अजून बोला, एका माणसामुळे मृत्यूने राज्य केले. राज्य केलं करत नाही आहे. मृत्यूने राज्य केलं तर जे लोक आता आले नवीन प्रजाती. बोला, आता आले नवीन प्रजाती. दिसते नवीन प्रजाती. पहिल्यांदा कोणामुळे राज्य केलं? आदमामुळे. आता काय आले? नवीन प्रजाती. तर जे लोक अनुग्रहाची भरपुरी आणि सत्यनिष्ठेला मिळवतात, ते एका मनुष्याच्या वाव केवळ एकाच माणसाचा चालू आहे. पहिल्यांदा तो माणूस कोण होता? आदम. आता तो माणूस कोण आहे? येशू ख्रिस्त. एकाच माणसाचा खेळ आहे. तर जे लोक अनुग्रहाची भरपूर आणि सत्यनिष्ठ ते लोक आणि तिकडे एक वचन आहे की बहुवचन आहे? ते लिहिलं आहे ना, तेचा अर्थ एक माणूस की भरपूर सारे. तेचा अर्थ काय आहे? बरेच सारे की एक का भरपूर सारे? म्हणजे आपण सगळे राज्य करू शकतो. कारण इकडे जो शब्द लिहिलो आहे तो काय आहे? ते. म्हणजे मी राज्य करू शकतो, तुम्ही राज्य करू शकता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे जे निमंत्रण आहे ते प्रत्येकासाठी आहे. पण इकडे शब्द काय लिहिला आहे? ते. बोला, ते. पण हे ते विशेष लोक आहेत. काय आहेत? तर जे लोक, बोला, जे लोक अनुग्रहाची भरपुरी आणि सत्यनिष्ठेच्या वरदान मिळवतात,
तर प्रश्न आहे, काय तुम्ही सत्यनिष्ठेच्या वरदानाला मिळवला आहात? काय तुम्ही येशू ख्रिस्ताला आपला प्रभू बनवला आहात? काय तुम्ही अनुग्रहाच्या भरपुरीला मिळवला आहात? कारण अनुग्रह कुठून आला? येशू ख्रिस्ताकडून. कारण जर कोणी येशू ख्रिस्ताला आपला प्रभू नाही बनवेल तर ना त्याच्याकडे अनुग्रह असेल ना त्याच्याकडे सत्यनिष्ठा असणार. आणि जर अनुग्रह आणि सत्यनिष्ठा नसणार आहे तर तो राज्य नाही करू शकणार आहे. राज्य करण्यासाठी राज्यदंड नको हवा आहे. राज्य करण्यासाठी काय हवं आहे? अनुग्रह आणि सत्यनिष्ठा की ज्यांना दिसून येत आहे. बोला, राज्यासाठी अनुग्रह आणि सत्यनिष्ठा. ऐकताय तुम्ही? हेच कारण आहे की मी तुम्हाला सांगतो की बायबल वाचा, बायबल समजा. यासाठी तुम्हाला मी सांगतो की हा देश मी चालवू शकतो. प्रेज द लॉर्ड. का? कारण माझ्याकडे अनुग्रह आहे, माझ्याकडे सत्यनिष्ठा आहे. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताला ओळखतो. हालेलुया. रिक्वायरमेंट पूर्ण. पण काय ही रिक्वायरमेंट तुम्ही पूर्ण केला आहात आपल्या जीवनामध्ये? आम्ही सगळे मोबाईलचे सॉफ्टवेअर जाणतो. त्यांनी राज्य नाही करू शकणार भाऊ. येशू ख्रिस्ताला जाणा. राज्य करण्यासाठी काय हवं आहे? किती जणांना दिसून येते राज्य करण्यासाठी काय हवं आहे? लिहिलं आहे इकडे. हॅलो दिसून येत आहे. राज्यासाठी काय हवं आहे? अनुग्रह. काय हवं आहे? अनुग्रहाची बहुतायतता आणि सत्यनिष्ठारूपी वरदान. म्हणजे सत्यनिष्ठेला तुम्ही तुमच्या मर्जीने नाही मिळवू शकत. याला गिफ्टच्या रूपामध्येच दिलं गेलं जाणं आहे. आणि पास्टर ख्रिस्त सांगितलं की सत्यनिष्ठाचं वरदान कोणासाठी आहे? पूर्ण जगासाठी आहे. मी आणि तुम्ही सत्यनिष्ठ जन्मले आहोत. प्रेज द लॉर्ड. बोला, मी सत्यनिष्ठ जन्मलो आहे. मी सत्यनिष्ठ जन्मलो आहे. मी सत्यनिष्ठ जन्मलो आहे. तर ऑलरेडी तुम्ही सत्यनिष्ठ आहात. बायबल सांगतो तुमचा उद्धार कर्माने नाही झाला आहे, अनुग्रहाने झाला आहे. तर तुमच्याकडे अनुग्रह पण आहे. प्रेज द लॉर्ड. पहिल्यांदा तुम्हाला मी काय सांगितलं? राज्यासाठी काय हवं आहे? अनुग्रह आणि सत्यनिष्ठा. हॅलो, किती लोक आहेत? बोला, राज्यासाठी अनुग्रह आणि सत्यनिष्ठा हवी आहे. आता मी तुम्हाला काय दाखवत आहे की तुमच्याकडे अनुग्रह आहे आणि तुम्ही सत्यनिष्ठा आहात. समजा मी काय करत आहे, माझं रेव्होल्युशन कसं चालू आहे, माझ्या संदेशाला तुम्हाला समजावं लागेल. तुम्हाला एक एक स्टेप दाखवत आहे. पहिलं मी काय दाखवत आहे? राज्यासाठी काय हवं आहे? अनुग्रहाची भरपुरी आणि सत्यनिष्ठा. बोला, राज्यासाठी हवी आहे अनुग्रहाची भरपुरी आणि सत्यनिष्ठा. ही रिक्वायरमेंट आहे. लिहिलं आहे ना? तर जे लोक अनुग्रहाची भरपुरी आणि सत्यनिष्ठेच्या वरदानाला मिळवतात म्हणजे राज्य करण्यासाठी दोन गोष्टी हवी आहेत. आणि मी तुम्हाला आता काय दाखवत आहे? जर तुम्ही नवीन जन्मले आहात आणि जर येशू ख्रिस्त तुमचा प्रभू आहे, जर येशू तुमचा प्रभू आहे, तुम्ही नाही सांगत की सगळे प्रभू एक आहेत. जिकडे माहिती आहे की येशूच प्रभू आहे आणि त्यांना सोडून कोणी दुसरा प्रभू नाही आहे. जिकडे धर्म तुमच्या डोक्यातून खेचून बाहेर काढून टाकला आहे. तुम्ही नाही सांगत की सगळ्यांना एकाच जागेवर जायचं आहे. नाही, सगळ्यांना एका जागेवरती नाही जायचं आहे. सगळ्यांचे रस्ते वेगळे आहेत. जायचं सगळ्यांना एका जागी आहे. नाही. येशू ख्रिस्तच एकमात्र रस्ता आहे आणि स्वर्ग जाण्याचा एकमात्र रस्ता कोण आहे? येशू ख्रिस्त. हे तुमच्या डोक्यामध्ये बसणं असायचं आहे. नाही, सगळे प्रभू एकसारखे आहेत. नाही आहेत. फक्त येशू प्रभू आहे. प्रेज द लॉर्ड. बोला, फक्त येशू प्रभू आहे. फक्त येशू प्रभू आहे. फक्त येशू प्रभू आहे. कम ऑन. बरेचसे लोक सांगतात, पास्टर आम्ही चर्चमध्ये येतो पण अजून पण आजारी आहोत. बोलू, चर्चमध्ये तर आणि अजून कुठे जाता? बाबाकडे पण गेलो होतो. बोला, राज्यासाठी अनुग्रहाची भरपुरी आणि सत्यनिष्ठेचे वरदान रिक्वायरमेंट आहे. आणि ती रिक्वायरमेंट माझ्यामध्ये पूर्ण झाली आहे. प्रेज द लॉर्ड. आनंदी नाही दिसत तुम्ही? एवढी मोठी गोष्ट तुम्हाला दाखवत आहे मी. बोला, मी अनुग्रहाने भरलेलो आहे. मी परमेश्वराची सत्यनिष्ठा आहे. आणि ह्यासाठी मी येशू ख्रिस्ताद्वारे नक्कीच या जीवनामध्ये राज्य करेन. प्रेज द लॉर्ड. नक्कीच या जीवनामध्ये काय करणार आहे? राज्य करणार आहे. नक्कीच. तिकडे त्यांनी लिहिलं अनंत जीवन. तिकडे काय असलं पाहिजे? हे जीवन, जे जीवन आहे ज्याच्यामध्ये आपण जगत आहोत, या जीवनामध्ये नक्कीच राज्य करू. जर मी नाही जरी इच्छिन तरी पण असं नाही होऊ शकत की मी राज्य नाही करणार.
असतं ना, राजा मस्करीमध्ये पण बोलेल की हे घर आवडलं मला. तुम्हाला काय वाटतं, काय होणार आहे? मिळणार आहे राजाला की नाही होणार आहे? मस्करीमध्ये पण बोलेल तरी पण. इच्छा करून पण गरीब नाही होऊ शकत, कारण काय, कोणती ना कोणती गोष्ट मला चांगली वाटणार आहे ना. रस्त्यावरती कार चालू आहे, म्हणजे वाव, सर्व बोलतील महाराजांना आवडली. महाराजांना आवडली. मागेपर्यंत गोष्ट पसरणार. कार गेली तेव्हा महाराजांनी बोललं वाव. तर मी इच्छा जरी करेन तरी पण गरीब नाही होऊ शकत, कारण मी काय आहे, राजा. मी राज्य करायला शिकलो आहे. यासाठी तुम्हाला मी सांगतो की तुम्ही मला जंगलामध्ये जरी पाठवलात तरी पण मी गरीब नाही होऊ शकत. कम ऑन, कसं मी गरीब होऊ? ते पिक्चर नाही बघितलं तुम्ही, ती बाहुबली? त्याच्यामध्ये ते राज्य काढून घेतलं गेलं. त्यानंतर जो मुलगा होता तो लपून राहत होता, आणि एक दिवशी जंगलातील लोकांना समजलं की हाच कोण आहे, राजाचा मुलगा आहे. ते काय बोलले, महाराजांची जय असो. तरी मी जंगलामध्ये जर आहे आणि माकडांना समजेल महाराजांची जय असो, महाराजांची जय असो, पेरू घेऊन येऊया. सिंपल. प्रेज द लॉर्ड. बोला, मी राज्य करण्यासाठी बोलवलो गेलो आहे. मी राज्य करण्यासाठी बोलवलं गेलो आहे. तर जर तुम्ही संघर्ष करत आहात तर परमेश्वर काय करेल? तुम्ही राज्य करायला का नाही शिकत आहात? का त्रासामध्ये आहात? निर्णय तुमचा आहे. पास्टरने सांगितलं की जीवन निवडीवरती निर्भर आहे, जी निवड तुम्ही करत आहात. भजन संहिता 62 TLB. बघा, दाविदाची पण हेच विचार होते. भजन संहिता 67:2 TLB. बघा 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 बघा, वाव. It is send us around the world with the news of your saving power and eternal plan for all mankind. सांगितलं मला पूर्ण जगामध्ये पाठव आपल्या वाचवणाऱ्या सामर्थ्याची बातमी पूर्ण मानवजातीसाठी आपल्या अनंत योजनेसोबत. त्यांनी सांगितलं पूर्ण मानवजातीसाठी तुमचा जो वाचवण्याची जो समाचार आहे, पूर्ण मानवजातीसाठी जी अनंत तुमची योजना आहे, त्याला सांगण्यासाठी आम्हाला पाठव. दावीदाने नाही सांगितलं की माझ्या घरामध्ये कपडे दे, माझ्या घरामध्ये खायला दे. दावीद राज्य करायला शिकला होता. दावीद 17 वर्षाचा होता आणि त्याने सांगितलं की त्याच्या बाबाने सांगितलं की जा, लढाई चालू आहे, भावांना काय देऊन ये, खायला देऊन ये. तो लढाईमध्ये गेला. सगळं इस्रायल लपून बसला होता. त्याने बोलला की लपून का बसला आहात? बोल, गप राहा तू आम्हाला पण मारून टाकशील. आलास तो मला बोलला गपचूप बस, तो गोलियात बघ केवढा मोठा आहे, तर गोलियातला तर मी संपवू शकतो. हा, या माणसाला राज्य करायला येत होतं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हे 17 वर्षाच्या मुलाला राज्य करायला येत होतं. इनफॅक्ट जो राजा होता त्याला पुन्हा राज्य करायला नाही येत होतं. शौल आपल्या महलामध्ये घाबरून बसला होता, आणि हा 17 वर्षाचा मुलगा असताना छाती तोडून भारत पाकिस्तानचं युद्ध चालू आहे आणि तुम्ही असे चालवत आहात. कोण बोल, वेडा झालास तू? वेडा नाही झालो, मला राज्य करायला येतं. प्रेज द लॉर्ड. हॅलो, आहात काय? त्यांना समजत आहे. सगळे घाबरून बसले आहेत. काय बसले आहेत? असं चालू आहे. मान खाली घाल, बघतील तुला बघतील तर आम्हाला पण समजतील आम्ही कुठे लपले आहोत. खाली हो. तो बोलतो काय आहे? एवढ्या जोरात नको बोलू भाऊ, मारून टाकशील काय? नाही, हा अजून जोरात बोलत आहे. प्रेज द लॉर्ड. कारण हा राजा आहे. हालेलुया. हा 17 वर्षाचा आहे, पण आतमधून काय आहे? राजा. ह्याला वाकणं नाही येत, ह्याला घाबरणं नाही येत, ह्याला राज्य करायला येतं. हालेलुया. तुम्हाला काय येतं? प्रश्न आहे, तुम्हाला काय येतं? काय शिकलात तुम्ही? सब कुछ सीखा हमने, ना सीखी होशियारी. तुम्हाला जर शिकायचं आहे तर काय शिकायचं आहे? राज्य करणं. त्याच लढाईचे योद्धा घाबरून बसले होते, आणि त्याच लढाईमध्ये तो मुलगा जो कधी लढायला नाही गेला, लढाईला जिंकण्याचा स्वतःकडे एक प्लॅन होता. प्रेज द लॉर्ड. त्याच लढाईमध्ये या माणसाने, ह्या मुलाने कधीच लढाई नाही लढली होती, पण त्याला माहीत होतं की लढाई जिंकण्याचं कसं आहे. हे सगळे काय होते? लहानपणापासून लढत आले होते,
तो गेला पण बसले. हा केला. बाबांनी जेवण पाठवलं आहे. अरे हळू बोल ना, एवढं मोठ्याने का बोलतोय? हळू बोल. खाऊन घ्या भाऊ. अरे सगळीकडे घाबरून का बसलेत भाऊ? हे काय होतं इकडे? काय काय राडा चालू आहे? माहिती तरी काय चालू आहे? बघा तिकडे भांडण झाले त्यांच्या भावांमध्ये. त्याने चूप राहत. तो बोला चूप का करत होता मला? तिकडे जाऊन तुम्ही आवेदन हे पण सांगितलं तुम्ही लोक मला गप्प का करत आहात? चप्पलच मारावे लागेल. तू करत जात आहे पुढे सांगा तुम्हाला गप्प का करत आहात? लॉट जसं मी कधी प्रचार करतो, तुम्हाला वाटतं की पास्टर हे नाही बोलतील तर चांगलं आहे, तुम्हाला घाबरणं नाही तर मला राज्य करायला येतं. प्रेज द लॉर्ड. मला नको शिकू काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं आहे. हालेलुया. ना मी वाकू शकतो ना मी हलका बोलू शकतो. हालेलुया. ऐकताय तुम्ही? घाबरणं नाही येत, मला राज्य करणं येतं. बुद्धी पण काही गोष्ट असते. तीच बुद्धी माझ्याकडे आहे राज्य करण्याची. माझ्याकडे बुद्धी आहे पंगा घेऊन जिंकण्याची. प्रेज द लॉर्ड. पंगा नको करू. पंगा घेऊन मला जिंकायला येतं तर मी तर करणारच. मी वाचा, मी लढणार. मला जिंकायला येतं. ज्याला जिंकणं येतं तो पंगा घेणार की नाही घेणार? आता हा आहे किती बलशाली माणूस, थोडीच घाबरणार आहे कोणाशी. लॉर्ड. ही बिचारी हिला वाटत होतं माझ्यावरती नको येऊ. बस बसलीच होती. हिला पण पाहिजे तुम्ही सांगितलं पुढचा नंबर तुझाच आहे. मी फिरायला सुरू केलं. ही आपली डोळे बंद करून बसली. पास्टर माझ्याकडेच येणार आहेत. थँक राज्य करायला शिकत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हिला माहिती आहे पास्टर आता माझंच नाव घेणार आहे. आय लाईक दॅट. जसं मी फिरलो, पास्टर माझं नाव नको घेऊ. थोडीच घाबरून पडणार आहे. असं करून तुझं सांगेल पंगा नको घेऊ. आता ही फोन घेऊन उभी आहे आणि हा फोन घेऊन उभा आहे. आता कोणाला तरी फोन खेचायचा तर कोणाचा खेचेल? याचा घेणार की तिचा घेणार? गरिबांसोबत खूप वाईट होतं भाऊ. नका बोलू की आम्ही गरीब आहोत म्हणून वाईट होतं. मी बोलत राहत तरी पण माहीत नाही. विचार करून बघा. बोला गरिबांचं कोणी ऐकत नाही. श्रीमंतच आहेत जे देश चालवतात. प्रेज द लॉर्ड. ट्विटर आहे काय बना श्रीमंत. शरीर बोला श्रीमंत बना. श्रीमंत बना. ऐकणं श्रीमंतांचंच असतं. गरिबांचं कोणी ऐकत नाही. शरीराला बोला उठा आणि राज्य करा. उठा राज्य करा. उठा राज्य करा. मत्ते 11:11. ओ हालेलुया. बोला मी परमेश्वराच्या राज्याचा आहे. परमेश्वराचे राज्य माझ्यामध्ये आहे आणि मी परमेश्वराच्या राज्यामध्ये आहे. ग्लोरी ग्लोरी. ओ ओ ओ हे वचन अजून सुंदर आहे. ठीक आहे. मी तुम्हाला खरं सांगतो. शेजाऱ्याला बोला सत्य चालू आहे. शेजाऱ्याला बोला खरं चालू आहे. लोकांची फसवणूक नाही आहे. हॅलो आहात का? शेजाऱ्याला बोला मी तुम्हाला खरं सांगतो. बोला मी तुम्हाला खरं सांगतो. मी तुम्हाला खरं सांगतो. दिस इज रिमार्केबल. ओ लॉर्ड. त्याने सांगितलं मी तुम्हाला खरं सांगतो. ते जे स्त्रियांपासून जन्मले आहेत त्यांच्यामध्ये योहान बाप्तिस्मा देणाऱ्यापेक्षा कोणी मोठा नाही आहे. ठीक आहे. त्याबद्दल बोलत होता योहान बाप्तिस्मा देणारा. पण पुढे जे त्याने सांगितलं माइंड ब्लोइंग. पण जो स्वर्गाच्या राज्यामध्ये छोट्यातला छोटा आहे तो त्याच्यापेक्षा मोठा आहे. हालेलुया. जो स्वर्गाच्या राज्यामध्ये आहे छोटा आहे तो कोणापेक्षा मोठा आहे? जगातल्या प्रत्येक श्रीमंत माणसापेक्षा मोठा आहे. पण मी वाचलं आहे स्वर्गातल्या राज्यात स्वतःतला छोटा जो आहे तो काय आहे त्याच्यापेक्षा मोठा आहे. स्त्रियांपासून जन्मल्यामध्ये सगळ्यात मोठा कोण होता? योहान बाप्तिस्मा देणारा. जगातला छोट्यातला छोटा काय होता? आता योहान बाप्तिस्मा देणाऱ्यापेक्षा मोठा. आणि प्रत्येक स्त्रीपासून जन्मलेल्या मुलापेक्षा काय होता? मोठा होता. म्हणजे प्रत्येक तो व्यक्ती जो नवीन जन्मलेला नाही आहे, जो स्त्रीपासून जन्मला आहे, मी त्याच्यापेक्षा मोठा आहे. प्रेज द लॉर्ड. ऐकताय तुम्ही? मी मोठा आहे. मी प्रत्येक अरबपतीपेक्षा मोठा आहे. मी प्रत्येक खरबपतीपेक्षा मोठा आहे. कारण जर ते नवीन जन्मलेला नाही आहेत, मी नवीन जन्मलेला आहे, मी स्वर्गाच्या राज्यामध्ये आहे, तर कोणापासून स्त्री जन्मलेले आहे? स्त्रीपासून. मी त्यांच्यापेक्षा काय आहे? मोठा आहे. मी त्यांच्यापेक्षा मोठा आहे. बायबल तर हेच सांगते.
आय डेअर टू बिलीव्ह. मी ह्याच्यावरती विश्वास करण्याचा साहस करतो. प्रेज द लॉर्ड. तुला संघर्ष करणं बंद करा. संघर्ष करणं बंद करा. संघर्ष करणं बंद करा. किती जण UP आले. प्रत्येक UP वाटतं मुंबई गेलो जीवन सेट. नाही वाटत? नाही वाटत? हॅलो, किती जणांना वाटतं? खरं आहे की नाही? आणि मुंबईमध्ये आले, आनंदी आहेत. काय आहेत? आनंदी आहेत. मी बोललो मुंबईमध्ये येऊन तुम्ही एवढे आनंदी आहात, ज्याच्यामुळे तुम्हाला जास्त काही भेटलं नाही आहे, तर माझ्या समाचाराने जास्त आनंदी व्हा, कारण आपण परमेश्वराच्या राज्यामध्ये आहोत. प्रेज द लॉर्ड. तुम्ही फक्त आपल्या डोक्याला बदलाल. जर त्या UP समजलं की मुंबई गेलो जीवन सेट, तुम्ही का आपल्या डोक्या बदलत नाही की तुम्ही परमेश्वराच्या राज्यामध्ये आला आहात आणि तुमचं जीवन काय आहे? सेट. तुम्हाला वाटतं की हे हवं आहे, ते हवं आहे आणि तुम्ही त्रासामध्ये आहात. तुम्हाला वाटत नाही की तुमचं जीवन सेट. परमेश्वराच्या राज्यामध्ये ना गरिबी आहे, ना त्रास आहे, ना आजार आहे, ना त्रास आहे. जर तुम्ही त्रास उठवत आहात तर तुम्ही परमेश्वराच्या राज्यामध्ये नाही आहात. इकडे तुम्ही कशामध्ये आहात? परमेश्वराच्या राज्यामध्ये आहात. प्रेज द लॉर्ड. कशामध्ये आहात? आणि तुम्ही त्याच्यामध्ये गरीब आहात, आजारी आहात. मी बोललो का आहात? तुमची चाल बदलली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. तुमची छाती काय झाली पाहिजे? फुगली पाहिजे. तुमच्या आवाजामध्ये काय असलं पाहिजे? पटपणा. कारण तुम्ही कुठचे आहात? परमेश्वराचे राज्याचे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो आपल्या हाताने करा या भाषेमध्ये प्रार्थना. राजासारखी प्रार्थना करा. ठीक आहे? छाती फुगलेली, आवाजामध्ये धीटपणा. तुम्ही कुठचे आहात? परमेश्वराच्या राज्यामध्ये आहात. परमेश्वराच्या राज्याकडून आहात आणि परमेश्वराचं राज्य तुमचं आहे. प्रेज द लॉर्ड. प्लीज पे अटेन्शन. ही वेळ आपली भेट, आपले दशमांश, आपली पार्टनरशिप तुम्ही देऊ शकता. हालेलुया. धन्यवाद देतो प्रभू तुमच्या दयेसाठी, प्रेमासाठी, करुणेसाठी. धन्यवाद प्रभू या भेटीला आणण्याचा अनुग्रह, संधी, ज्ञान देण्यासाठी. जसं आम्ही दिला आहे प्रभू तुमच्या वचनाद्वारे ज्ञान मिळवून त्याला आम्ही करण्यासाठी दिला आहे प्रभू. त्या विश्वासामध्ये दिला आहे जो आमचा तुमच्या वचनांमध्ये आहे. जसं आम्ही दिला आहे ह्याची वाढलेली फळं आमच्यापर्यंत वेगाने येत आहेत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. ओ प्रभू धन्यवाद देतो. आम्ही आमच्या भेटींवरती आशिषांचं आव्हान करतो तुमच्या राज्याच्या वाढीसाठी आणि विकासासाठी. आणि या प्रार्थनेला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमीन. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही कधीच उद्धार ग्रहण नाही केला होता, जर तुम्ही ख्रिस्ताला कधीच आपल्या हृदयामध्ये ग्रहण नाही केला होता, जर तुम्ही कधीच ख्रिस्ताच्या जीवनाचा अनुभव नाही केला असाल, ज्याच्याबद्दल मी बोलत आहे, हा तुमचा क्षण आहे. या शब्दांना बोला. हे प्रभू परमेश्वर, मी विश्वास करतो येशू ख्रिस्तामध्ये, परमेश्वराच्या पुत्रामध्ये. मी विश्वास करतो की तो मेला मला वाचवण्यासाठी. मी विश्वास करतो परमेश्वराने त्यांना मेलेल्यातून जिवंत केले आणि त्या आज जिवंत आहेत. मी माझ्या तोंडाने घोषणा करतो येशू ख्रिस्त माझ्या जीवनाचे प्रभू आहेत आजच्या दिवसापासून. आणि त्यांच्यामध्ये माझ्या विश्वासाद्वारे मी ग्रहण करतो अनंत जीवन माझ्या हृदयामध्ये, माझ्या आत्म्यामध्ये. धन्यवाद प्रभू माझ्या आत्म्याला वाचवण्यासाठी. आता माझ्याकडे अनंत जीवन आहे. आता मी परमेश्वराचे एक मूल आहे. मी नवीन जन्मलो आहे. धन्यवाद प्रभू. जर तुम्ही आताच या प्रार्थनेला बोलला असाल तर अभिनंदन. परमेश्वराच्या राज्यामध्ये तुमचं स्वागत आहे. उभे राहू शकता. परमेश्वराचा धन्यवाद देऊया. परमपित्याचे प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुग्रह आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आमच्यासोबत कायमसाठी बनून राहील. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमीन. निश्चितच भले आणि करुणा कायमसाठी आमच्या जीवनामध्ये निवास करेल आणि आम्ही कायमसाठी परमेश्वराच्या घरामध्ये निवास करू.
प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमीन.